तुम्हाला सापांची भीती वाटते का? जर हो तर जरा थांबा. घाबरणे स्वाभाविक आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर जगातील प्रत्येक साप अचानक गायब झाला तर काय होईल? खूप लोकांना कदाचित वाटेल की ही शांतता आणि दिलासा देणारी गोष्ट असेल, पण सत्य त्याहून अधिक धोकादायक आहे. दरवर्षी सापांच्या चावण्यामुळे हजारो मृत्यू होतात, हे एक दुःखद सत्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सापाच्या विषापासूनच अँटीव्हेनम आणि अगणित जीव वाचवणारी औषधे बनतात. हे विष जे जीव घेऊ शकते तेच लाखो लोकांचे जीव वाचवते देखील. जर साप राहिले नाहीत तर औषधांचा हा अमूल्य स्रोतही आपल्या हातून जाईल. म्हणजेच ज्या प्राण्याला आपण घाबरतो तो नकळतपणे आपले सर्वात मोठे औषध आहे. आता बोलूया निसर्गाच्या संतुलनाबद्दल. साप आपल्या अन्न साखळीचा एक खूप आवश्यक भाग आहेत. ते काय खातात? मुख्यतः उंदीर, खारी आणि इतर लहान प्राणी जे आपल्या पिकांचे नुकसान करतात आणि धोकादायक आजार पसरवतात. विचार करा, जर हे नैसर्गिक शिकारीमध्येच हटले तर या लहान प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रणाबाहेर वाढेल. याचा परिणाम काय होईल? सर्वात आधी हे उंदीर आपली पिके फस्त करतील, ज्यामुळे जगभरात अन्नाची मोठी कमतरता निर्माण होईल. दुसरे, उंदरांमुळे आणि किड्यांमुळे पसरणाऱ्या रोगांचा पूर येईल. या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन मानव सभ्यतेसाठी एक मोठे संकट निर्माण करू शकतात. उपासमार आणि महामारीमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या सापांच्या चावण्यामुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त असू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या सापाला बघाल तेव्हा घाबरण्याआधी हे लक्षात ठेवा, साप केवळ एक जीव नाही, तो एक आधारस्तंभ आहे. तो निसर्गाचा तो अदृश्य पहारेकरी आहे जो आपल्या शेतांचे रक्षण करतो. कदाचित सापांचे अस्तित्व माणसाच्या अस्तित्वासाठी तितकेच आवश्यक आहे जितके हवेचे असणे